ओके बोलू विषय काय आहे, 100 दिवस 100 फेमस प्लेस पुण्यातले, त्यातला आज 7वा दिवस. आज आपण आलेलो आहोत आगा खान पॅलेस. बघू शकता फुल ओकेमध्ये पुण्यातलं मस्त एक ठिकाण. आतमध्ये म्युझियम आहे, तिकडे कस्तुरबा गांधी यांची समाधी वगैरे सगळे तुम्हाला सगळं दाखवू. फुल ओके परिसर आहे. पॅलेस बघू शकतो, पॅलेसची आकृती वगैरे एक नंबर स्ट्रक्चर पॅलेसचं, एक नंबर शांतता, गार्डन वगैरे. 1892 मध्ये हा म्युझियम म्हणजे हा पॅलेस बांधण्यात आलेलं बघू शकतो. मस्त पॅलेस आहे आणि समोर गार्डन वगैरे सगळे. आता मस्त आतमध्ये जाऊयात म्युझियम मध्ये, तुम्हाला दाखवतो. काय पब्लिक, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या ठिकाणाला खास महत्त्व दिलेलं आहे. 1942 दरम्यान भारत छोडो आंदोलनमध्ये हे ठिकाणाला महत्त्व आहे. हे बघू शकता, भारत छोडो आंदोलन संदेश का प्रसार आहे. सगळी इथं माहिती वगैरे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. स्ट्रक्चर वगैरे एक नंबर म्युझियम आहे. ते काय पब्लिक, महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्यासोबत महादेव देसाई यांना पण नजर काही ठेवलं होतं. बघू शकता यांना इथं पण त्यांचा तळ वगैरे त्यांचा, आणि या साईडला असं म्युझियम. आता पलीकडे जाऊ. काय पब्लिक, आंदोलनाला जसं तुम्हाला मला भारत छोडो आंदोलन तसं टाईपचं स्ट्रक्चर येतं त्यांनी उभं केलेलं बघू शकता. आणि इथे या साईडला रेडिओ पण आहे, जुन्या काळातल्या रेडिओ जतन केलेली वस्तू आहे इथं. या ठिकाणी या सगळ्या गांधीजींच्या जुन्या काळातले दुर्मिळ वस्तू वगैरे पण ठेवलेले तुम्हाला बघू शकता. सगळे आतमध्ये बघू त्यांचे राहायचे वस्तू वगैरे सगळे. आणि या ठिकाणी दुर्मिळ फोटो वगैरे सगळे भेटतात आणि त्यांचे फोटो वगैरे सगळे. आता मस्त पलीकडे जाऊया स्टेच्यूला. ओके बोलू विषय काय, समाधीपाशी आलो. कस्तुरबा गांधी यांची समाधी या साईडला बघू शकता. बॅक साईडला आलो तो आपण पॅलेसच्या. पूर्ण आगा खान पॅलेस फिरलेले. तुम्हाला फोटो वगैरे करण्यासाठी, म्युझियम बघण्यासाठी एकदम शांतता वातावरण सगळं. ओके बोलू विषय काय, मस्त पैकी आता निघलेलो इथून. स्टेट्यूला भेट पुढच्या ब्लॉगला 7 फेमस प्लेसला आता निघलो. तिथून जात आपण ट्रॅव्हल करतो घराकडे दिशेने. स्टेट्यूला भेटत पुढच्या ब्लॉग.